राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महायुतीतील नव्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता। वानखेडे स्टेडियमवर होणार शपथविधी। राज्यात नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक। गटनेता निवडीच्या प्रस्तावावर होणार चर्चा। कालचा निकाल आम्ही जनतेचा कौल मानत नाही, निकाल आधीच ठरला होता। विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर संजय राऊतांची महायुतीवर टीका। महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार। ते पक्षाची दारं उघडे ठेवून गेले, खासदार राऊतांचा जोरदार आरोप। मराठ्यांची बेईमानी करू नका, सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणार, मनोज रांगेंचा इशारा। भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली त्यांनी भाजप विरोधात काम केलं। पराभवानंतर राम सातपुतेंची मागणी तर रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करण्याचीही केली मागणी। पंकजाताईंनी निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात काम करण्यास सांगितलं। विजयी होताच आष्टीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर घणाघाती आरोप। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर। न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडतात, अशीच एक मोठी बातमी आपण पाहतोय। 4 अपक्षांना शिंदेंनी पाठिंबा दिलाय। आताची ही मोठी बातमी। शिंदेंचं संख्याबळ आता 61 वर आलंय। 4 अपक्ष आमदार ताज लँडसन मध्ये येणार असल्याचं कळतंय। शिवसेनेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। अपक्ष समर्थक 4 शिवसेना समर्थक आहेत। या अपक्ष आमदारांना शिवसेनेनं समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत त्यांचं जे संख्याबळ आहे ते आता 61 वर पोहोचलेलं आहे। यामध्ये अशोक माने हातकणंगलेचे, त्याचबरोबर राजेंद्र यड्रावकर शिरोळचे, शरद सोनावणे जुन्नरचे, तर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडचे अपक्ष उमेदवार होते। यांना शिंदेंनी पाठिंबा दिलेला आहे आणि आता एकूणच त्यांचं संख्याबळ जे आहे ते आता 61 झालेलं आहे। तर मोठ्या हालचालींना वेग सध्या आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 अपक्ष उमेदवार जे होते त्यांना पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये अशोक माने हातकणंगले मधून होते, शरद सोनावणे जुन्नर मधून, राजेंद्र यड्रावकर शिरोळ तर रत्नाकर गुट्टे गंगाखेड मधून उमेदवारी लढत होते। आणि या पार्श्वभूमीवरती या चौघांना शिंदेंनी पाठिंबा दिल्याचं कळतंय। त्यांचे एकूण संख्याबळ हे 61 झालेलं आहे। तर 4 अपक्षांचा शिंदेंना पाठिंबा आहे। आपण ही 4ही उमेदवार सध्या पाहतोय। शिंदेंचं संख्याबळ आता 61 वर पोहोचलेलं आहे। 4 अपक्ष आमदार हे ताज लँडसन मध्ये येणार आहेत, शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अपक्ष समर्थक हे जे 4 आहेत त्यांची नावं समोर आली आहेत। अशोक माने हातकणंगले, त्याचबरोबर राजेंद्र यड्रावकर शिरोळ, शरद सोनावणे जुन्नर तर रत्नाकर गुट्टे गंगाखेडचे आहेत। आणि हे 4 अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी शिंदेंना समर्थन दिलेलं आहे आणि एकूणच शिंदेंचं संख्याबळ जे आहे ते 61 वर पोहोचलेलं आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मंत्रिमंडळ फॉर्म्युलाची चर्चा नाही, तिन्ही नेते एकत्र येऊन चर्चा करणार। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशी माहिती सूत्रांकडून सध्या प्राप्त होतेय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय आज होणार आहे असं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे। तर एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असं जे काही समीकरण आहे हेच असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून सध्या प्राप्त होतीये। मंत्रिमंडळ फॉर्म्युलाची चर्चा नाही, तीनही नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत।
एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या समीकरणावरती चर्चा होणार आहे असं सूत्रांकडून समजतंय। तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो देखील आज होऊ शकतो अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। तर मंत्रिमंडळ फॉर्म्युलाची चर्चा नाही, तिन्ही नेते एकत्र येऊन चर्चा करणार असल्याचं कळतंय। खरं तर काल महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला, महायुती भरभरून मताधिक्यानं विजयी ठरलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज मोठ्या प्रमाणात बैठकी देखील होत आहेत। उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून यात शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आले आहेत। याच पार्श्वभूमीवरती शिवसेनेची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। वांद्रे इथला ताज लँडसन या हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं। वास्तविक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीला यश मिळालंय आणि महावसुली आघाडीला त्यांची जागा महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिली, याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं, मतदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मला देखील चौथ्यांदा आमदार म्हणून माझ्या घाटकोपर वेस्टच्या जनतेनं संधी दिली आहे आणि म्हणून आज मी आदरणीय आमचे पक्षाचे नेते, ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात ओळख देव माणूस अशी आहे, त्यांना भेटायला। पुढची ब्रेकिंग बातमी आपण सध्या पाहतोय। तर 4 अपक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। आताची ही मोठी बातमी। तर आपल्याबरोबर राजेंद्र यड्रावकर आहेत शिरोळमधून, हे अपक्ष उमेदवार ज्यांनी शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। राजेंद्रजी, एकंदरीतच तुम्ही शिंदेंना आता पाठिंबा दिलेला आहे, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात काल जो काही विजय समोर आला, जी आकडेवारी समोर आली ती खऱ्या अर्थानं पाहण्याजोगी होती। या पार्श्वभूमीवरती तुमचा हा निर्णय एकंदरीतच कसं बघता? महायुतीनं मला माझी जागा सोडलेली होती शिरोळची, त्यामुळे मी महायुती बरोबर राहायचा निर्णय माझ्या तालुक्यातल्या जनतेनं मला तेच मॅन्डेट दिलेला आहे। त्यामुळे मी निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये मंत्रीपद असताना सुद्धा सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्यावर राहण्याचा निर्णय 2.5 वर्षापूर्वीच घेतलाय। आता सुद्धा माझा निर्णय एकनाथ शिंदे साहेब सांगतील त्याप्रमाणे आपण राहू। जी, एकंदरीतच आज जी बैठक होणार आहे त्याला देखील तुम्ही उपस्थित राहणार आहात, त्याबाबत तुमचं मत? निश्चितपणे मी त्या बैठकीला उपस्थित राहणार। तर तुम्ही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय? हो जी, एकंदरीतच या संपूर्ण घडामोडी ज्या घडतात त्याकडे लक्ष असेल। तुम्ही ज्या प्रकारे बातचीत केली त्यासाठी धन्यवाद राजेंद्रजी, तुम्ही संपर्क साधल्याबद्दल। तर आपण राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत शिरोळचे, यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो। आजच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। आधीपासून ते शिवसेनेबरोबर होते आणि एकनाथ शिंदेंना माझा पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आलेला आहे। याच्यामध्ये 4 अपक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय। शिंदेंचे शिलेदार असलेले शरददादा आपल्या सोबत आहेत। खरं तर निवडणुकीत उभं राहिल्यापासून त्यांनी पायाला भिंगरी बांधली होती आणि भिंगरीच नव्हती तर पायात चप्पल सुद्धा घातली नव्हती। आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतोय अशा पद्धतीने त्यांनी पण केला होता आणि हा विजयश्री त्यांनी खेचून आणलेला आहे। दादा, खरं तर स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये आणि विजयाच्या तुम्हाला शुभेच्छा सुद्धा। मला सांगा, कशा पद्धतीने हा विजय तुम्ही खेचून आणलाय? हा विजय माझ्या सर्वसामान्य जनतेने खेचून आणलेला आहे। त्यांनी मनावर घेतले, तन मन धन अर्पून माझ्या जनतेने हा विजय खेचून आणला आहे। त्यांच्या लक्षात आलं की मागच्या वेळेला कुठेही डाव करून मला पाडण्यात आलं। ज्या माणसाने 2242 कोटीचा राज्यातला 1 नंबरचा निधी आणला, अशा वेळेला रस्ते केले, पर्यटन तालुका केला, तरी सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं। हे लोकांना काही रुचलं नाही। मागच्या वेळेला ते सगळी मंडळी वाहत गेली भावनेच्या आरी जाऊन। यावेळेला मात्र निर्णायक लढाई झाली आणि जनतेने निवडणूक हातामध्ये घेऊन हा विजय मला केवळ आणि केवळ माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने मला हा विजय मिळवून दिला। 2014ला इंजिन धावलं होतं, आज रिक्षा धावली। खरं तर मला वाहन
हे लकी आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे माझं हे रिक्षाच धावलेले आहे. खरं तर मधल्या काळामध्ये तुम्ही अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला, युतीमध्ये बंडखोरी झाली, त्यानंतर आताची गणितं काय असतील? तुम्हाला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री जे होते शिंदे हे पुन्हा कॉल करतील? सत्तास्थानामध्ये तुमचा काय नेमका रोल असणार आहे? कॉल तर चालू आहे, कॉल झालेला आहे. मी मुंबईच्या दिशेने जाणारच आहे. पण मी आपल्याला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला तरी आम्ही कितीही सगळे झाला तर महाराष्ट्राच्या असलेल्या सरकारला विचारू, मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीला स्थान का नाही? या यशवंतराव चव्हाणांनी पहिला सुवर्ण कलश किल्ल्या शिवनेरीला आणला आणि इथं कॅबिनेट घेऊन पहिल्यांदा बलशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहिली. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला 19 फेब्रुवारीला या ठिकाणी शिवजयंतीला मानवंदन द्यावी लागते. मग शिवरायांच्या नावाने तर सगळं चाललंय, मग शिवरायांच्या भूमीला आतापर्यंत अंधारात ठेवायचं कारण काय? हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळेला पहिला कॅबिनेट हे जुन्नरचे किल्ले शिवनेरी मागेल. खरं तर या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्यावरती अनेक तुमचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, त्यानंतर सुद्धा जनता तुमच्यासोबत राहिली. हे सगळे फेक व्हिडिओ बनवले त्यांनी पहिल्यांदा फेक माणसं आणली शरद सोन नावाची. त्याच्यानंतर त्यांनी माझा अपप्रचार केला, माझ्या काही नावाच्या आवाजाचे काही डबी तयार केले आणि ते सगळं आताच्या नवीन अत्याधुनिक असलेल्या यंत्रणेचा त्यांनी वापर केला. पण ज्यांचं लक्षात होतं की शरद सोनने गेले 20 वर्ष आपल्यावर वागतायत, त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं अतिशय निर्मळ आहे आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये एकदम बिंदास होतो की जुन्नरची जनता ही किल्ले शिवनेरीची जनता, मी जो शिवभक्त म्हणून माझ्याकडे पाहते, त्या अनुषंगाने मला हा विजय दिल्याशिवाय राहणार. आपला माणूस ही मागच्या वेळेस तुम्ही एक वेगळी ओळख तयार केली होती, ह्यावेळेस ही ओळख कुठं जाईल आणि काय करायचं राहिलं आणि काय करायचं नेमकं शिवनेरी आणि ह्या आपल्या सगळ्या शिवजन्मभूमीमध्ये? बघा, हा महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मॉडेल तालुका राहील. या तालुक्याचा सगळा महाराष्ट्राला मॉडेल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित अशा पद्धतीची उंची त्यांना सगळ्यांना पाहायला इकडे यावं लागेल. अतिशय सुंदर सर्वांगीण विकासाचा हा धोरण आखलेला आहे. पर्यटन तालुक्याला 5,000 कोटीचा आराखडा आपण मागतोय, तो माझ्या टेबलावर तयार आहे, त्याची सुद्धा मागणी आपण करतोय आणि खूप सारं करण्यासारखं आहे या तालुक्यासाठी. आपण पाहाल की हा तालुका मॉडेल तालुक्याला बिबट सफारी चालू होईल, दारेघाट फुटला जाईल आणि सगळे पर्यटक आपण जगभरात इथं आणू. छत्रपती शिवरायांच्या जगातला सगळ्यात उंच पुतळा हा वर्ष 1.5 वर्षामध्ये 100% पुरवला जाईल. त्यामुळे आपल्या सर्वांना सांगतो, या तालुक्याला स्पर्धा राहणार नाही, हा तालुका अव्वल होईल. नक्कीच. तर आपल्यासोबत होते शरददादा सोनवणे. आपण पाहिलं, खरं तर आपला माणूस ही जी ओळख होती त्यांनी सार्थ ठरवलेली. जुन्नरकरांनी पुन्हा एकदा अपक्षांना साथ दिलेली. इथं ना पवारांची चालली ना अजित पवारांची, इथं चालली की फक्त शरददादांची. रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळालाय. त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अजित पवारांनी मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. तसंच प्रतोद अनिल पाटील यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गटनेता निवडीच्या प्रस्तावावर चर्चा होईल आणि विधानसभेच्या गटनेत्याची निवड देखील केली जाईल. दरम्यान अजित पवार यांची पुन्हा गटनेता म्हणून निवड होण्याची दाट शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते. पण आम्हाला सर्वांनाच वास्तविकतेची जाणीव आहे की 26 तारखेच्या आत राज्यामध्ये सरकार त्या ठिकाणी गठीत करणं घटनेने अत्यावश्यक असल्यामुळे त्या संदर्भातल्या हालचाली येत्या 48 तासामध्ये नक्कीच त्या ठिकाणी अधोरेखित करतो आहे की आम्ही वास्तववादी आहोत. आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे. सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. आपल्या विधिमंडळ कायद्यानुसार नेता निवडण्याची प्रक्रिया जी असते, आमदारातून आपला नेता निवडला जातो. तर नेता निवडण्याचं आज काम सर्व आमदार करतील आणि त्याच्यानंतर महायुतीचे लोक बसून पुढचं सरकारबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे की आज अजितदादा आमचे नेते म्हणून या ठिकाणी निवडले आले. काही ठिकाणी जुन्नरला आमचा झालेला पराभव, खेड आळंदीला झालेला पराभव तो निश्चितच वेदनादायी आहे. पण 41 आमदार, वडगाव शेरीला झालेला पराभव,
एक आणि वरुड मोर्शीला झालेला पराभव, 41 आमदार आमचे जे निवडून आले त्यात आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहे, त्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत.